जेव्हा एंट्री केली शिराळा तालुक्यात तेव्हा माझ्यासोबत जे मला इथपर्यंत पोहोचवलं त्या सरांनी सांगितलं की मॅडम हा भाग डोंगरी भाग आहे. तो शब्द मी आपले संतोष राऊत सर जे होते व्हिडिओ त्यांच्यासुद्धा भाषणामध्ये ऐकला की डोंगरी भाग आहे. माझं कार्यक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर आणि हर्सूल, त्याच्याशी निगडीत पूर्ण इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हर्सूल, पेठ, सुरगाणा, बारे, त्यानंतर कळवण आणि दिंडोरीचा काही भाग, हा पूर्ण भाग आदिवासी आहे. नाशिक जिल्हा मॅडम 50% आदिवासी आहे, म्हणजे पेसा बहुल क्षेत्र आहे. 3 वर्षापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये मी जेव्हा तिथे गेली तोपर्यंत जालन्यामध्ये 5-4.5 वर्ष जेव्हा मी कार्यरत होती तेव्हा 2 बालविवाह मी रोखले, पण ते खूप सिरियस मला वाटले नाही. त्या मुलीची तक्रार आली चाइल्ड लाईनमध्ये, आम्ही तिथे पोहोचलो, तिथे तो बालविवाह रोखला, त्यांचं समुपदेशन केलं, त्या मुलीचं पुढचं ॲडमिशन केलं आणि त्या दोन्ही मुलींचं, आणि त्यांना त्यांच्या शिक्षणावर पुढे मार्गक्रमण करण्यास सांगितलं. इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की फक्त बालविवाह ही एकच समस्या नाही आहे. सर्वांना माहिती का मुलीचं वय काय असायला पाहिजे लग्नासाठी, किमान काय वय असलं पाहिजे? मोठ्याने बोला, तुम्ही बोललात तर मला तुमच्याशी बोलता येईल. मोठ्याने बोला, बिंदास एकत्र बोललात तरी चालेल. 18 वर्ष बरोबर. मुलाचं वय काय असलं पाहिजे? 21. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरं, तुमच्या डोंगरी भागात किंवा आदिवासी भागात जी जनता राहते, आपले बंधू भगिनी सगळे राहतात, त्यांना माहिती असेल का? काय वाटतं अंदाज? सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलीच्या लग्नासाठी 18 हे वर्ष किमान आपल्याला कायद्याने ठरवलेलं आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि मुलासाठी 21 वर्ष हे ठरवलेलं आहे. परंतु खरंच तसं होतं का? का नाही होत? जर आपण आकडेवारी बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये 100 पैकी 35 ते 38 विवाह हे बालविवाह होत आहेत. का होत असतील इतके? दिसतंय का आपल्याला? कळतंय का? नाही. ही समस्या आहे का? बालविवाह होणे ही समस्या तुम्हाला वाटते का सगळ्यांना? हो की नाही? मोठ्याने बोला. तुम्ही बोललात तर मला बोलता येईल. वाटते का? हो, समस्या आहे बरोबर. जी समस्या असते तिचे काहीतरी दुष्परिणाम असतात. काय दुष्परिणाम असतील? जर बालविवाह ही समस्या आहे तर त्याचे काहीतरी दुष्परिणाम असतील. काय असतील? आई कितव्या वर्षी लग्न झालं? बोला. कितव्या वर्षी लग्न झालं? माझ्या आईचं 10व्या वर्षी लग्न झालं. 13व्या वर्षी तिला पहिला मुलगा होता. 15व्या वर्षी झालं. माझ्या आजीचं 5व्या वर्षी झालं होतं. माझे आजोबा 22 वर्षाचे होते, उचलून आणायचे. माझ्या सासूचं 7व्या वर्षी झालं होतं. माझे सासरे सुद्धा त्यांना उचलून शाळेत घेऊन जायचे. म्हणजे ही परिस्थिती आहे. आता घरगुती जर चर्चा झाली तरी मला त्या गोष्टी समजतात, पण समाजामधून देखील मला त्या गोष्टी अनेक गोष्टी समजलेल्या आहेत की बालविवाह झाला म्हणजे असं नाही की फक्त त्या मुलीला त्रास होतोय, त्या कुटुंबाला सुद्धा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय. आणि सगळ्यात मोठे दुष्परिणाम हे त्या मातेवर होतात. म्हणजे कारण ती का फक्त लग्न झाल्यानंतर तिला बाळ होणार आहे. आपण म्हणतो की अरे बालवयात लग्न झाल्यानंतर कुपोषित बालक जन्माला येतं. हे स्टेटमेंट पूर्णतः सत्य नाही आणि पूर्णतः खोटंही नाहीये. जर मुलगी परिपक्व नसेल तर तिला होणारं साहजिक जे काही अपत्य असेल ते परिपक्व नसणार आहे. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन अशी आहे की तिला जर आपण पोषण दिलं त्या कालावधीमध्ये, तिची जर आपण काळजी घेतली त्या कालावधीमध्ये, तर बाळ फार चांगलं सुदृढ जन्माला येतं. पण ती आई कुपोषित होते, ॲनिमिक होते. ॲनिमिक म्हणजे तिचं जे रक्ताचं HBचं प्रमाण असतं हे कमी होतं. त्याचे परिणाम पुढे अनेक असतात. आपल्या भारतातले 55% ते 60% महिला या ॲनिमिक आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये रक्ताची कमी असते महिलांमध्ये, पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर हा ॲनिमिया जे प्रमाण आहे ह्या मुलींमध्ये वाढतं. त्यांना जो स्तनाचा कॅन्सर असेल तो होण्याची शक्यता जास्त असते. गर्भाशयाचा कॅन्सर असेल ती होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या कमी वयामध्ये त्यांच्यावरची कुटुंबाची जबाबदारी येते, ही त्यांना मॅनेज करता येत नाहीत कारण ते स्वतः लहान असतात.
माझ्याकडे एक संस्था आहे, ते काम मी नंतर सांगणारच होती, पण या संबंधित आलं म्हणून मी बोलते. माझ्याकडे एक राज्यगृहाचा अधीक्षिकेचा चार्ज आहे. त्या राज्यगृहामध्ये ज्या पोक्सोच्या मुली, पोक्सो म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयातील गरोदर मुलगी जी असेल ती माझ्याकडे दाखल होते. ज्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत ज्या काही रेस्क्यू केलेल्या मुली असतात, एकदम साध्या भाषेत सांगायचं तर वेश्या व्यवसायातून ज्या रेस्क्यू केलेल्या मुली असतात, त्या देखील महिला असतील, त्या माझ्याकडे दाखल असतात. तसेच भटक्या असतील, किंवा मानसिक रोगी असतील, ज्यांना कौटुंबिक हिंसाचार झालेला असेल, ज्याला कुणी नाहीये, अनाथ असतील, त्या सगळ्या महिला माझ्या राज्यगृहामध्ये दाखल असतात. मुली पळून जातात, लग्न करतात, मुलं होतात. ती जर लहान असेल तर त्या मुलाला 10 वर्षाची शिक्षा होते, आधी 7 वर्ष होती पोक्सो अंतर्गत. तोच नियम बालविवाहामध्ये सुद्धा लागू होतो. जरी तुम्ही लग्न केलं तरीही जर मुलगा 21 पूर्ण असेल तर त्याच्यावर पोक्सो दाखल होतो. जो तर 21 पूर्ण नसेल पण 18 पूर्ण असेल तरी त्याच्यावर पोक्सो दाखल होतो. 18 पेक्षा कमी असेल तर कुटुंबियावर गुन्हा दाखल होतो. लग्न केलं असेल तर, लग्न न करता दोघं जण पळून गेले, ही 18 कमी आहे, तो 18 कमी, तर दोघांना सुधारगृहात टाकतात. सगळी फॅमिली सफर होते. कायदा कुणालाही सोडत नाही. स्वतः मुलगी जाऊन सांगितली की माझा नवरा आहे, त्याने मला काही त्रास दिलेला नाही, मी स्वतःहून त्याला घेऊन गेलेली आहे, तरी कायदा म्हणतो की नाही, चालत नाही, 10 वर्ष जा जेलमध्ये.